अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर भक्त हो, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही दुःख आहे, काहीतरी वाद आहेत, कुठलीही अडचण संपत नाही आहे। याला कारण असतं पितृदोष। आणि 5 जुलैला शुक्रवारी आहे आषाढी अमावस्या, दर्श अमावस्या। तर बघा, ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे। या अमावस्येला आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंसाठी सुद्धा ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे। तर अमावस्येला काय काय करावं मी सविस्तर तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहा। तर 5 जुलैला आहे दर्श अमावस्या, यालाच आषाढ अमावस्या सुद्धा म्हटलं जातं। आषाढ महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित केलेला आहे। या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णुदेवांचाच कृपा आशीर्वाद मिळून आपल्या पितरांना सुद्धा सद्गती प्राप्त होते। बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात। आपल्या पितरांचा दोष माणसांमागे लागलेला असतो। त्यामुळे पितृदेवांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा हा महिना, ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे। तर आपण सगळ्यात आधी वेळ पाहू अमावस्येची। तर 5 जुलै रोजी पहाटे 4:57 अमावस्येला सुरुवात होणार आहे। तर 6 जुलै रोजी शनिवार आहे, पहाटे 4:26 अमावस्या संपणार आहे। तर याच वेळेत अमावस्या पाळली जाणार आहे। म्हणजे 5 जुलैला पहाटे अमावस्या लागणार आहे। म्हणजे सूर्याने तिथी पाहिली तर तोच दिवस आपण अमावस्येचा मानणार आहोत। त्यामुळे शुक्रवारी तुम्हाला दिवसभर सगळे काही जे करता येईल ते करायचं आहे। या दिवशी सर्वप्रथम तर उपवास करायचा आहे आपल्या पितरांसाठी। तर यावरती मी आधीच तुम्हाला 2-3 व्हिडिओ शेअर केलेले आहेत। त्यानुसार तुम्हाला उपवास करायचा आहे। जे पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनीसुद्धा बघा, हा अमावस्येचा उपवास नक्की करा। आता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आसपास जर कुठे गंगा असेल तर तिथे स्नान करणं शक्य असेल, म्हणजे नदीला वगैरे, तर तुम्ही तिथे करू शकता। पण आता शहरामध्ये हे काही असं पॉसिबल नाही आहे। तर आपल्या घरामध्ये गंगाजल असेल, एखाद्या देवदर्शनाला तुम्ही गेल्यानंतर जे काही तीर्थ आणलेलं असेल ना, ते तुम्ही चमचाभर जरी आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केलं तरी तुम्ही गंगा स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। आणि आंघोळ झाल्याबरोबर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं आहे। कोणालाही घरात आंघोळ झाल्यानंतर बोलायचं नाही। जे पितरांच्या सेवेचं आसन आहे, तुम्ही अजून केलं नसेल तर सेपरेट आसन घ्या। देवपूजेचं आसन पितरांच्या सेवेला घेऊ नका, सेपरेट आसन घ्या, त्यावरती बसा आणि जे नित्यसेवा आपल्याकडे स्तोत्रमंत्रचा ग्रंथ आहे ते तुम्ही घ्या। त्यामध्ये पितृस्तुती स्तोत्र आहे ते तुम्ही पेज काढा, अगरबत्ती 1 घ्या आणि तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे। पितरांना गोल आकारामध्ये अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। समोर तुम्हाला एक धूपकांडी सुद्धा लावायची आहे आणि तुमच्या समस्त पितरांना नमस्कार करायचा आहे। शक्यतो महिलांनी माझ्या माहेरच्या आणि सासरच्या असा पितरांचा उल्लेख करा। पुरुषांनी ही सेवा करत असाल तर फक्त तुम्ही तुमच्याच वकुळाच्या पितरांचा उल्लेख करा। आजी आजोबा, जे तुमचे चुलते वगैरे जे गेले असतील त्यांचा उल्लेख करा। आणि महिला शक्यतो जास्त सेवा या करत असतात असं मला वाटतं। आणि मग महिलांनी माझ्या माहेरच्या पितरांनो, मग त्या जे पित्र आहेत ना, जे जिवंत असताना तुम्हाला किंवा तुमच्या आईवडिलांना त्यांच्याकडून काही त्रास झाला असेल, शक्यतो अशा लोकांचा इथे नावाचा उल्लेख करायचा। त्यांच्याबद्दल आपल्याला खूप चांगलं बोलायचं आहे, मनातसुद्धा चांगलीच भावना ठेवा आणि हे करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर त्यांना सांगायचं आहे, माझे कुठल्याही कामात अडथळा येऊ देऊ नका। माझ्या मागे खूप पितृदोष लागला आहे, मी देवाची सेवा करते पण कुठलंच मला फळ मिळत नाही आहे। तर मी तुमचीसुद्धा आता स्वामींच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे। देवा भगवान विष्णुदेवा, माझ्या या पितरांना सद्गती प्राप्त करा, मी त्यांच्यासाठी ही सेवा करते। म्हणजे काय की या सेवेला आपले जे गुरु आहेत ते स्वामी महाराज, आपले भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा या सेवेला साक्षीदार असणार। त्यामुळे आपल्या पितरांना आपल्याला त्रास द्यायला परवानगीच नसते।
कारण मग देव त्यांना सद्गती प्राप्त करतात. त्यामुळे त्यांची इच्छा असूनसुद्धा ते आपल्याला त्रास देणार नाहीत. तर त्यासाठी ही एक सकाळी सकाळी सेवा करा. अंघोळ झाल्याच ही सेवा करायची असते. सेवा झाली नंतर लगेचच तुम्हाला हातपाय तोंड धुवून यायचं आहे. थोडंसं पाणी तोंडात घेऊन गुळणा करून या आणि मग तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करून घ्या. या दिवशी सगळ्या देवांना दही दुधाने छान स्नान घालून घ्या. त्याचबरोबर या दिवशी न चुकता तुम्हाला घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि मला खूप ताईंच्या कमेंट्स होत्या की हळदीचं लेपनचं सुद्धा व्हिडिओ शेअर करा. तर मी नक्कीच तुम्हाला मी ज्या पद्धतीने करते ती माझी पद्धत शेअर करेल. तर हळदीचं लेपन करा म्हणजेच हळदीमध्ये गोमूत्र टाका, थोडंसं दही टाका आणि त्याने छान उंबरा सारवून घ्या. त्यावरती तुम्हाला मधोमध स्वस्तिक काढायचं आहे आणि थोडीशी समोर रांगोळी काढा, धूप दीप लावा, हळदी कुंकू वाहून पूजा करा. त्याचबरोबर मी काही वेगळे उपाय करते अमावस्येला, ते देखील तुम्हाला मी नक्की हळदी उंबरठा लेपनचा व्हिडिओ शेअर करेल, त्यामध्ये सांगेल. तर आता या पद्धतीने झालं. घरात गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती अमावस्येच्या दिवशी प्रवेश करणार नाही, याची आपल्याला जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. आता या पद्धतीने तुम्हाला ही सकाळची सुरुवात करायची आहे. बरोबर दुपारी 12च्या आतमध्ये तुम्हाला एक नैवेद्य तयार करायचा आहे. सेपरेट थोडंसं गव्हाचं पीठ भिजवायचं आहे आणि यामध्ये मीठ घालू नका. एकाच पोळीचं आणि एक जाडसर पोळी करा, छान भाजून घ्या. त्यावरती तुम्हाला बिना मिठाचा थोडासा भात करायचा आहे आणि हे जे तुम्ही बनवाल ना ते पुन्हा खायला घ्यायचं नाही आहे. बिना मिठाचा थोडा भात करा. त्या तुम्हाला पोळीवर तो भात ठेवायचा आहे. त्यावरती थोडीशी साखर घालायची आहे आणि थोडंसं तूप देखील टाकायचं आहे. अर्ध लिंबू कट करा आणि अर्ध्या लिंबाच्या ज्या 2 फोडी होतील त्या 2 साईडला 2 ठेवा. आता तुम्हाला हा नैवेद्य घेऊन दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि तुमच्या समस्त पितरांना विनंती करायची आहे की तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. मी आज तुमच्यासाठी छानसा नैवेद्य तयार केलेला आहे. हा नैवेद्य ग्रहण करा आणि भगवान विष्णुदेवा माझ्या पितरांना सद्गती प्राप्त करा. म्हणजे हे पित्र खूप भुकेलेले असतात, ते वाट पाहतात. अमावस्येला सगळे पित्र म्हणजे प्रत्येकाचे पित्र आपल्याला भेटायला आलेले असतात. आपल्या दाराच्या बाहेर ते बसलेले असतात. त्यामुळे हा नैवेद्य तुम्हाला दुपारी 12च्या आतच तयार करायचा आहे आणि भर 12ला तुम्हाला हा टेरेसवरती ठेवायचा आहे. आता ज्या माझ्या ताईंना शक्य नाही आहे दुपारी ठेवणं, त्यांनी अगदी 5 वाजेपर्यंत ठेवला तरीसुद्धा चालेल, कारण तुमच्यानंतर कमेंट्स असतात म्हणून सांगत आहे. पण फक्त सकाळी सकाळी ठेवता येणार नाही आणि संध्याकाळी तुम्ही 6पर्यंत हा नैवेद्य ठेवू शकता. तर आता तुम्हाला हा नैवेद्य घरामध्येच एक गोलाकार तुम्हाला वर्तुळ करायचा आहे, त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे. त्याला तुम्हाला एक अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे गोल आकारामध्ये आणि मग हा नैवेद्य एक तांब्याभर पाणी तुम्हाला तुमच्या टेरेसवरती घेऊन जायचं आहे. ज्या ताईंना टेरेस नाही आहे त्यांनी कंपाऊंडच्या बाहेर ठेवलं तरी चालेल. कृपया हा उपाय करत असताना कोणालाही बोलायचं नाही, स्वतःच्या घरातील सुद्धा कोणाला, आणि बाहेर कोणी जरी बोललो तरी नाही ऐकल्यासारखं करा आणि तुमचं हे उपाय करा, म्हणजे आपला दोष इतरांना लागत नाही. आणि जर तुम्ही मध्येच बोललात तर त्या व्यक्तींना मनात काहीतरी येईल किंवा मग हे जे दोष असतात ना ते आपल्याला जास्त लागतात. म्हणून हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. टेरेसवर ठेवायला तुम्ही जेव्हा नैवेद्य जाणार तर तुम्हाला आधी जे तांब्याभर पाणी नेलेलं आहे त्यामधील अर्ध पाणी तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून, आपण जसं सूर्याला अर्घ्य देतो तसं तुम्हाला पितरांना अर्घ्य द्यायचं आहे. आणि नंतर मग तो नैवेद्य तुम्ही टेरेसवरती एक साईडला ठेवून द्या. तिथेच तो तांब्याभर पाणी ठेवा आणि तुम्ही घरामध्ये निघून या. नंतर मग तुम्ही जे ताट वगैरे आहे ते सायंकाळी आणून गाईला, तो जरी नैवेद्य नसला खाल्ला कावळ्याने वगैरे तर गाईला चारून टाका. किंवा मग ज्यांच्याकडे गाई येत नाही आहे, कावळे वगैरे सुद्धा पक्षी नसतील, तर मग त्यांनी पेपरमध्ये तो नैवेद्य पॅक करा आणि कचऱ्याच्या डब्यात टाकला तरी देखील चालेल. आता दिवसभर उपवास केलेला आहे तर मग तुम्ही दिवसभर फराळ वगैरे करू शकता आणि संध्याकाळी तुम्हाला सायंकाळी 3 नैवेद्य करायचे असतात. तर मी याआधीसुद्धा माहिती सांगितलेली आहे, आता थोडक्यात सांगते.
थोडंसं सेपरेट तुम्हाला 3 नैवेद्यासाठी गव्हाचं पीठ भिजवायचं आहे, त्यापासून 3 नैवेद्य बनवा. त्याचबरोबर तुम्हाला थोडासा भात सेपरेट या नैवेद्यासाठी बनवायचा आहे. आपलं जे काही स्वयंपाक असतो तो वेगळा बनवा आणि हे फक्त नैवेद्याचं थोडं सांगते ते वेगळं बनवा. आणि त्यावरती तुम्हाला डाळ भात घालून घ्यायचा आहे, म्हणजे वरण भात. तर जी भाजी बनवतो आपण घरात त्यामधूनच थोडीशी भाजी म्हणजे कोणी खाण्याच्या आधी गोष्टी करण्याआधी काढून घ्यायची आहे, तीसुद्धा टाकायची आहे. तूप टाका आणि यावरती तुम्हाला लिंबाची फोडसुद्धा न चुकता ठेवायची आहे. तर हा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला 3 ताटांमध्ये भरून घ्यायचा आहे आणि तिन्ही ताटांना पाणी ओवाळून घ्या, अगरबत्ती फिरून घ्या आणि पती पत्नीने हळदी कुंकू लावून घ्या, पतीने अष्टगंध लावून घ्या आणि तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ते 3ही नैवेद्य एकाच ताटात भरले तरी चालेल. ते ताट तुम्हाला उचलायचे आहेत आणि तुमचे जे पित्र आहेत त्यांना दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रार्थना करायची आहे की तुमच्यासाठी आज आम्ही उपवास केलेला आहे, तर उपवास सोडण्यासाठी इथे नैवेद्य तयार आहेत आणि एक त्यांच्यासाठीच हे नैवेद्याचं ताट आहे आणि पती पत्नी दोघांनाही हा उपवास करायचा आहे. डिटेल माहितीचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. बऱ्याचदा माझ्याकडून लक्षात राहत नाही लिंक देणं, म्हणून मी इथे थोडी माहितीसुद्धा सांगितलेली आहे. ज्या ताईच्या मिस्टरांना उपवास करणं शक्य नाही त्या एकट्या ताईने केला तरी चालेल. आणि ज्या महिला सध्या प्रेग्नेंट आहेत, 7वा 8वा 9वा महिना असेल तर कृपया तुम्ही नका करू. 7 महिन्यांपर्यंत ज्या महिला असतील प्रेग्नेंट त्यांनी केला 6व्या महिन्यापर्यंत तरी चालेल, पण 7व्या महिन्याच्या पुढच्या महिलांनी करू नका. आणि 3 नैवेद्यापैकी सर्वप्रथम एक नैवेद्य तुम्हाला उचलून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी नेऊन तुम्हाला तो टेरेसवरती गुपचूप जाऊन ठेवून यायचा आहे. ज्या ताईंच्याकडे टेरेस नाही आहे त्यांनी त्यांच्या गॅलरीमध्ये जरी ठेवला, बाल्कनीमध्ये तरीसुद्धा चालेल किंवा घराच्या कंपाऊंडच्या बाहेर गुपचूप जाऊन ठेवला तरी चालेल. आतमध्ये येताना थोडंसं पायावर पाणी घेऊन यायचं आहे, तसंच येऊ नका. आणि जो दुपारी नैवेद्य ठेवणार आहोत तेव्हासुद्धा घरात येताना हातपाय तोंड धुवूनच यायचं आहे. त्यासाठी आधीच बाहेर तुम्ही पाणी वगैरे नेऊन ठेवा. तर असं करायचं आहे. दुसरा नैवेद्य तुम्हाला गाईला चारायचा आहे. आता रात्री गाई अवेलेबल नसते म्हणून तो सुद्धा नैवेद्य तुम्हाला घरात झाकून ठेवा किंवा कंपाऊंडच्या बाहेर नेऊन ठेवला तरी चालेल. आणि एक जो नैवेद्य राहिलेला असतो तो पती पत्नीने दोघांनी अर्धा अर्धा ग्रहण करायचा आहे. आणि जे काही आपण इतर स्वयंपाक बनवलेला आहे तो सुद्धा स्वयंपाक आपल्याला ताटात वाढून घ्यायचा आहे. त्यामध्येच मग हा अर्धा अर्धा नैवेद्य घ्या आणि मग पोटभर जेवण करायचं. असं नाही की फक्त तो नैवेद्यच आपल्याला खायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे अमावस्येचं 12 अमावस्या व्रत नक्की करा. बघा माझं हे अमावस्येचं व्रत चालूच आहे, 2-3 वर्ष झालं आणि यामुळे खूप खूप मला फरक जाणवलेला आहे. मी पितरांच्या जास्तीत जास्त सेवा करते आणि आत्ता सध्या तर स्वामींच्या संदेशानुसार मी जास्तीत जास्त पितरांच्या सेवा करत आहे. कारण स्वामी सांगतात, अगं बाळा, तू माझ्या जास्तीत जास्त सेवा करून काही उपयोग नाही. मी जरी तुझे गुरु असलो तरीसुद्धा माझ्या आणि तुझ्यामध्ये तुझे पित्र उभे आहेत. त्यांना आधी तू तृप्त कर आणि त्यांचा आशीर्वाद घे. मग मी तुला जे पाहिजे ते देईल आणि तू तुझे चांगले कर्म कर. शेवटी तुझं प्रारब्ध माझ्याच हातात आहे. बघा, बऱ्याचदा आपले भोग भोगून संपतात ते स्वामींच्या सेवेने. म्हणून आपले महाराज जशी आज्ञा करतात तशीच इथे माहिती शेअर होते. तर अमावस्येचा हा तुमच्या सगळ्यांसाठी स्वामी संदेश आहे. पितरांची सेवा करा. त्यानंतर येणार आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या सगळ्या सेवेंचं फळ तुम्हाला ह्या अमावस्येच्या सेवेनंतर मिळणार आहे. पित्र तृप्त झाले की तुम्हाला आशीर्वाद देऊन ते त्यांच्या स्थानी जातील आणि मग आपण आपलं जे काही आपल्या गुरूंसाठी सेवा करतोय ते सगळं आपल्याला जे जे पाहिजे ते आपले गुरु देतील. तर आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील पितृदोषाबद्दल किंवा इतर काही अडचणी असतील कमेंट्समध्ये स्वामींना सांगा. आजचा स्वामींचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला जे काही स्वामींचे नवनवीन संदेश येतात त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचा संदेश ऐकू शकाल. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.